सकाळचे वाजलेले आहेत 8. आम्ही आलोय लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी. तुम्हाला पाहू शकता या साईडला इतकी गर्दी आहे. माणसं रात्रपासून थांबलेली आहे तिथे. चला आम्ही निघालोय आता दर्शन करण्यासाठी. जसं की तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही आत्ता जस्ट लालबागच्या राजाचे दर्शन करून आलेलो आहे. आता त्यानंतर आहे ना आम्ही उलटं चाललो आहे. पहिलं परेच्या राजाचं दर्शन करणार, मग आम्ही चिंतामणी आणि मुंबईच्या राजाचं दर्शन करून घेणार आहे. तर चला पहिलं आपण परेच्या राजाचं दर्शन करून घेऊया. राजाची मूर्ती आहे जी की प्रभू श्री रामच्या स्वरूपात उभी केलेली आहे. तुम्ही पाहू किती सुंदर आणि
जसं की तुम्ही बघू शकता इथे असे उत्तम प्रकारचे डेकोरेशन केलेले आहे, राम मंदिर बनवलेलं आहे. चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. इथे प्रभू श्री रामाची मूर्ती साकार केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. चला आपण आता इथून निघूयात. शकता आम्ही सध्या आलेलो आहे गणेश गल्लीतले मुंबईच्या राजाकडे. आपण त्यांचे दर्शन घेऊया आणि जाऊया पुढे. चला. तुम्ही जसं काय बघू शकता ते रामनाथ स्वामी टेम्पल यांची थीम केलेली आहे यांनी. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली. शंकराची पिंड आहे इथे ठेवली. आम्ही होतो तेव्हा एवढी रांग नव्हती. आम्ही जसे पुढे आलो तसे आमच्या मागे एवढी मोठी रांग लागलेली आहे. आता ही फक्त मुखदर्शनाची रांग आहे, चरण दर्शनाची खाली रांग आहे. खाली दिसते ती चरण दर्शनाची रांग आहे, खूप मोठी आहे. बघा हे बघा गणेश गल्लीचा मुंबईचा राजा. बोल 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 22 फूट वाले की गल्लीच्या पाठीच हे असे स्टॉल लावलेले आहेत. ते कुल्फी पण आहे, कॅम्पा आहे. नो स्पॉन्सर, कॅम्पावाले नो स्पॉन्सर. आता परळचा मोरेश्वर बघण्यासाठी चला तुम्हाला पण दाखवतो. तर मी आलेलो आहे परेलचा मोरेश्वर बघण्यासाठी. इथे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी मूर्ती आहे ही. हे त्यांचे इंस्टाग्रामचं चॅनल आहे. नक्की येऊन बघा परेलचा मोरेश्वर. मी सध्या आणि परेलचे गणपती बघण्यात जात आहे. आता सध्या मी परेलच्या मोरेश्वर त्या गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन बाहेर निघालेलो आहे. आता मी जाणार आहे परेलच्या महाराजाकडे. चला आपण भेटूया. सध्या मी आलोय परळचा रंबोळदार बघण्यासाठी, रंबोळदारचे दर्शन घेण्यासाठी. चला तुम्हाला पण दाखवतो. हॅलो हॅलो हा आहे परळचा लंबोदर. गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. तर आपण सर्वांनी सहकार्य करावे, शिस्तीने करावे. शिस्तीने पुढे पुढे या. हॅलो मध्ये 25 फूट अशी आहे. 25 फुटाची ज्योतिबांची मूर्ती ठेवलेली आहे यांनी.
हे नक्की कमेंट वेळे वाकडे उभे राहू नका. चांगले महाराजच्या दिशेने जाता जाता मी परळचा लंबोदरची पाहून आलोय, दर्शन घेऊन आलोय. मी ह्याच्या आधी बघितलंच असेल. ती सुंदर अशी 25 फुटाची मूर्ती आहे श्री ज्योतिबांच्या मध्ये. त्या मी आलेलो आहे कृष्णनगरच्या राजाकडे दर्शन करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता हे पाठून. तुम्ही बघू शकता ती सुंदर अशी मूर्ती आहे ही. कृष्णनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ परळ. सध्या मी आलेलो आहे परळच्या विघ्नहर्ताचे दर्शन करण्यासाठी. तुम्ही पाहूच शकता हे त्यांचे 60वे वर्ष आहे. चला आपण त्यांचे दर्शन घेऊ. तुम्हाला पण बघू शकता हा परेलचा विघ्नहर्त आहे. चलो आपण आता निघूया. फायनली मी पोहोचलेलो आहे परळच्या महाराजाच्या इथे. आता मी दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो. तसे पण आता खूप लाईन आहे. लाईनीत उभ्या राहूनच जायचंय. तुम्हाला भेटतो डायरेक्ट आतमध्ये. ही आहे काही दर्शनासाठी लाईन राहिलेली. हा असा काय आहे परेलचा महाराजा. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि आकर्षित करून घेणार आहे. त्यांच्यासाठीच आम्ही थांबलेलो. एवढा अर्धा झाला लाईनीत थांबून, पण हे वरतीच आहे. आमचं थांबणं यासाठी वरतीच. खूप मस्त मोठी रांग होती तिच्यात आम्ही उभे होतो. आता आम्ही जाणार आहे घरी. तर असं काही होतं आजचा दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि माझ्या युट्यूब चॅनलला आयुष POV ला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तुम्हाला पुन्हा एकदा भेटतो नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.